नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनल राहुल रंगाचा कलाकार राहुल या यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण मटेरियल आणले त्यापैकी 50 पॉलिश पेपर, 2 पुट्टीचे 4 पुट्टीचे रोलर आणि 2 मास्किंग पेपर. आणि अशा प्रकारचे हँडल जे करून आपल्याला असे पेन्सिल घासता येते, कारण घास काढण्यासाठी प्रॉब्लेम येत होतो. तसे त्याला पॅड येते. मला पॅडवाला पण दाखवू नेक्स्ट टाईमला आहे आपल्याकडं. आणि त्याचबरोबर आपण बाकीचे पण मटेरियल आणलेलं आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. लोक लय ओरिजिनल करतात. अरे ओरिजिनल नाही, ओरिजिनल आपण बाप मटेरियल वापरतो. बाप बघा, एशियनची पिट्टी, ही तप्पी रावेटची आपली. हा डॅम शीट तर सगळेच वापरतात. तो हा एशियनचा डॅम शीट सगळेच वापरतात. बाप कशाला म्हणतात मी दाखवतो. हा बाप अल्टिमा प्रोटेक्ट डुरा लाईफ बेस कोट, 15 वर्षाची वॉरंटी. बेस कोटला प्रायमरच्या हात नाही. बेस कोट तो पण डुरा लाईफचा ओरिजिनलचा बाप आहे आपल्याला. डबल एक्सेलने चांगला आणि आपला डबल एक्सेल कार्गो माल वाहतुकीला स्वतःचं भाड्याचं नाही, भाड्याचं अभिमान नाही. मित्रांनो, कष्ट करा. कष्ट केलं तर वाह नाही भेटत, नाही तर लोक वाह नाही काढत. त्यामुळं कष्ट करा, कष्टाशिवाय पडले. आम्ही भरपूर वर्ष घासलेले आहेत. 20 वर्ष आमचे पेंटिंग क्षेत्रामध्ये गेले आहेत. आजोबापासूनची ठेकेदारी आमची. मातीच्या बांधकामात आजोबा आमचे बांधकाम करत होते. त्यानंतर वडील आमचे फर्निचर क्षेत्रामध्ये, त्यांनी खूप नावलौकिक कमवला. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील रोकडी, ओतूर या ठिकाणी त्यांनी खूप कलाकार म्हणून नाव कमावलं. आणि त्यानंतर आता आम्ही काम कमवतो. पण तो एरिया जरा थोडासा ग्रामीण भाग असल्यामुळं, म्हणजे शेतकी विभाग आहे, ग्रीन झोन. तिथं ज्या टायमाला शेतकऱ्याच्या हातात पैसे येतात त्यानंतर आम्हाला काम मिळायचं. आम्ही खूप हालाकी काढली, खूप चांगले दिवसही पाहिले, वाईटही दिवस पाहिले. पण आम्हाला वाटलं आता जरा चाकण, म्हणजे मी चाकण MIDCमध्ये पण काम केलं. कंपन्यांच्या याच्यात काय म्हणतात त्याला, हेल्पर पण काम केलं. 80 रुपयापासून काम केलं. पण स्वतःचा धंदा, तो स्वतःचा धंदा मला नको म्हणत होते घरचे. कोणत्या धंद्यात उतरू, पण मला 2000पासून पेंटिंग क्षेत्राची आवड होती. तर आता ही जी बिल्डिंग पाहताय, ती बिल्डिंग आपण ह्या वर्षी करायला घेतली. 2 मजलीची बिल्डिंग. त्याचबरोबर आपण हा देवदिवाळीला, म्हणजे दिवाळी संपल्यानंतर एक देवदिवाळी म्हणून एक येते. 21 तारखेला होती ती. 21/12च्या दरम्यान आपण ही बुकिंग दिली गाडीला. आणि 26/12ला ही गाडी आपण आणली. MH14 MS 2106 देवांश पेंटिंग वर्कच्या ताफ्यामध्ये आपला हा बजाज मॅक्झिमाचा कार्गो हा हजीर झाला. त्याच नंतर जे कालचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील मित्रांनो माझे, तर यूट्यूबला नाही टाकले मी, इंस्टाला टाकले ते. तर काही पुट्टीचे रोलर, काही जे पुट्टीचे काय बोलतात त्याला, पत्रे, जे काही बाहेरच्या देशामध्ये जे वापरले जातात, आपल्या इथं पण वापरायला सुरुवात झाली. पण आपले लोकल पेंटर अजून सुधारण्याच्या मार्गात नाहीत. त्यांना तेच छोटे छोटे पत्रे वापरायचे असं दिसते. नवीन पुट्टीचे रोलर पत्रे काम उरकतं आहे. आणि आमाची फिनिशिंग पण चांगली येते, कारण ते पत्रे 40 इंच लांब आहेत. आपले जे पत्रे ते 8 इंचाचे आहेत मित्रांनो. त्यांचे पत्रे 16 इंच, 24 इंच, 25 इंच, म्हणजे 2 फूटपर्यंत, 1.5 फूट, 2 फूट ते 2.5 फुटापर्यंतचे त्यांचे पत्रे. नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करा. मार्केटमध्ये टिकून राहायचं असेल तर तुम्हाला पर्याय नाही, काहीतरी नवीन आत्मसात केल्याशिवाय. मी पण हळूहळूच
करतो आहे. त्याचप्रमाणे काल रात्री एक आपल्याला मित्राकडनं एक मशीन मिळाली, दिले आपण त्याला काय द्यायचे ते. त्याने आपल्याला स्वखुशीने तेवढे मागितले, आपण त्याला तेवढे दिले. आणि त्याचप्रमाणे आपण 30 किलोचा एक त्याला काय बोलतात, जे हवा भरायला वापरतात सर कॉम्प्रेसर, तर तो कॉम्प्रेसर 30 किलोचा एक कॉम्प्रेसर छोटासा आपण आपल्या देवांश पेंटिंग घरच्या ताफ्यामध्ये काल खरेदी केला. तर त्याचाही व्हिडिओ आपण लवकरच बनवू. अजून नेक्स्ट काहीतरी आणायचा मनात